दिस उजाडला कामाचा खोळांबा झालाय. मी एक मेल्यावाने झोपलोय. तुम्हाला जागा कराय नाहीस कोंबड्या वराडल्या. अहो म्या जागी झालती पण कोंबडच वराडलं नाही. लय शानेस. अग अग गोठ्यात बैल नाही ती की ग. म्हणजे काय म्हणला सा? अगं काय बैरी बिरी झालीस का काय? गोठ्यात बैल नाही ती की. मोठी बक्षिसाची बैल नाही ती का तुमची? राज्याला वैरण टाकली ती सका त्यासनी पाटच्याला गेली असतील दावी सोडून. तू मला लय शहाणपणा शिकवू नकस. वैरण आहे का टाकायला गोठ्यात? हाय ती काडी पुरवून पुरवून खावत ती नाही की बैल बी जागीरदाराच्या पोटाला जन्माला करते. लगा गावात हनुमान आलाय साक्षात वांडराच्या रूपाने. कसला बोलव तू? हा लगा जा की काहीतरी निवत बिवत घेऊन ये जा. जातो देवा आम्ही तुमचं गुरव आहे. तशी तुमची ना आमची काही जास्त ओळख नाही खरं. पण आमचं या गुरुवाचा नैवेद्य तुम्हाला घ्यावा लागतो. या व या खाली घ्या नैवेद्य घ्या. एवढं काय सांगतो या. अरे येईल कर खाली बा कडवे कुठलं येत रे खाली कर का? मी गुरव तोंडावनं बोलत दिसते. फजर बरं शायर. अरे देवाच्या देवळात दिवा लावाय गावातली माणसं गोड तेल देतात. त्या देव गुरव भजी तोवर घालतो या. देव अंधारात आणि भजीच्या तोंडात असा प्रकार आहे समजा. कुठलं खाली येते अजिबात नाही खाली येत. लागा कसला गुरव आहेस रे तू? आज सणवार आहे तू खुशाल देवाला भाकर दाखवायला लागलायस. किती गाड्या आमरू असलो तुला. हा शनिवार आहे आज आम्हाला का जा घाला काहीतरी फराळाचं काहीतरी घेऊन ये जा. नाहीतर गावातली माणसं म्हणतेली काय काय म्हणतेली देव आलाय गावात. हा आणि हेंग लावून पण गुरुवाला पुसलं काय. रामा ही घे तूप चपाती. नको नकजी. अरे घे रे. नको तुम्ही बी एखाद्या पायचा आणलायचा डोक्याला चलावू राहू दे नकजी. अरे असू दे रे घे. हे काय केलंस र? उलीच ठेवलंय व पोरा पाय. असलं कुठलं मिळतंय व आमासनी. पोरग 2 घास खाईल एखादा गंगे बी खाईल की. तू पण ना रामा. साहेबा ही आम्हा गरीबाची लाकडं अशी जायची मसन वाट्याला. घ्या साहेबा. कोण रे तू? बकस बकस ते तांबुळ्यांचा का? नाही मुळाचा बकस. बाबाला ठाव असेल तुम्हाला. बाबाला नसल ठाव का? मेला देऊ मेला मामाजी माबी मिळली. मामा नाही माझा बघून लाल शादी करायची म्हणत होती पण मिली. मग इथं कोणापाशी राहतोस रे? इथं चुलत्या बशी जातो. चुलत्या बशी राहतो. चुलत्या बस तुझी शिल्ड लागतो. तुझी बैल कुत्री असते ती. पण चार कांसा बी माझी सत्ता नाही. चार कांसा बी सत्ता नाही माझी. आणि हे हाताला काय झालं रे? ही भाजलं चुलत्यानं. खुळप तापवून भाजलं. चुलता म्हणतो भाजलं की यली माणसं शहाणी होती ती. यली शहाणी होती ती. मी याला नाही रे. याला आई धर्म थकला ग पाक. काल बघितलं बकऱ्यावाने पाला 5 वेळा खाऊन जगतोय ग. हो रे त्याच्या पुरीला पण दादल्यानं टाकल्या बघ. तिला बी धर्मात सांभाळतोय. मी त्याला देते दळण दळायला तेवढंच पैक होत्या 4 त्याला मीठ मिरचीला. मग होय ग धर्माच येतो रोज दळण द्यायला. ती बाजा का नाही येत? काय माहिती नाही रे मला. धनी धर्मा अरे थकला भागला देह रोज वडत घेऊन येतोस. घरी बाजा असती तिला का नाहीस पाठवत? नाही धनी. धर्मा काय हवंय का? हे बघ संकोच न करता मग. धनी धोतराचा एखादा जुना पाना धडूत असला तर द्या जी.
लय दिवस झालं मागीन मागीन म्हणतो या धर्मा. काय तू पण हे घे. लय उपकार झालं जी धनी. अरे मागच जा रे काय हवं असेल तर. काळजी घे हा. येतो. या. मालक दळण देताय सा नव? खरं तर धर्माला धोत्राची गरजच नव्हती, पण तिची मुलगी बजा ही घरामध्ये बिना कपड्याची वावरत होती. हे मी दिलेल्या धोत्रावरून आणि तिने नेसलेल्या त्या धोत्रावरून मला समजलं. माणसाचं दारिद्र्य, गरिबी, भोळेपणा, भोग, जगण्याची रीत, मातीशी नाळ असलेल्या माणसासनी कथा साहित्यामधून अजरामर करून जिवंत ठेवणारे महान ज्येष्ठ लेखक, कथाकथनकार, चित्रकार, पटकथाकार, कादंबरीकार, नाटककार, निसर्गप्रेमी, शिकारी आमचे देव व्यंकटेश माडगुळकर यांना स्मृतिदिनानिमित्त स्वाभिमान मराठी संस्कृतीकडून आदरांजली.